नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 247 तोळ सोनं, हिऱ्याचे दागिने आणि 65 लाख रोख. 22 मिनिटांमध्ये 4 कोटी गायब. अखेरीस रजनीकांत पोलिसांना सापडला. एखाद्या सिरीजला लाजवेल अशी घटना नागपूरमध्ये घडली होती. नागपुरातील एका व्यावसायिकाचा घरावर दरोडा टाकून तब्बल 4 कोटींचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. चोरांनी अवघ्या 22 मिनिटात 247 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, रत्न, हार असा 4 कोटींचा मुद्देमाल लंपास केला होता. अखेरीस नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला 2 चोरट्यांना अटक करण्यात यश आलं. या दोन्ही चोरांवर याआधी 22 गुन्हे दाखल होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या धाडसी दरोड्या प्रकरणी रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे या 2 चोरांना अटक करण्यात आली. नागपूरच्या राजनगर परिसरात राहणाऱ्या बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरी 20 जानेवारीला मुलाचा साखरपुडा होता. साखरपुडा असल्यानं नय्यर कुटुंबीय कळमेश्वर तालुक्यात गेलं होतं. चोरट्यांनी ही संधी साधत स्वयंपाकघरातील ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. बलजिंदर सिंग यांच्या आईच्या खोलीत प्रवेश करून 247 सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, रत्न, हार लंपास केले होते. बलजिंदर सिंग यांचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप व्यवसायातील 65 लाख रोख रुपये देखील घरी होते. त्यांच्या भावाच्या बेडरूम मधून चोरट्यांनी रोकड देखील लंपास केली. नय्यर यांचे कुटुंबीय पहाटे 3च्या सुमारास घरी परत आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. केवळ 22 मिनिटात चोरट्यांनी 4 कोटींच्या मुद्देमालावर हात साफ केला होता. काही सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसले होते, पण ते स्पष्ट नव्हते. त्यामुळे चोरट्यांचा शोध लावण्याचं आव्हान गुन्हे शाखा पोलिसांसमोर होतं. सीसीटीव्ही फुटेज तपासात गेल्या वर्षी पकडलेल्या चोरावर पोलिसांचा संशय आला. त्याची शरीरयष्टी भंडारा जिल्ह्यातील सराईत चोर चानोरे आणि उरकुडे यांच्याशी जुळत होती. या संशयाच्या आधारावर पोलिसांनी या दोघांच्या शहरावर धाड मारली. तिथं चोरीचे 32,97,00,000 रुपये, 122 तोळ सोनं, 197 ग्राम हिऱ्याचे दागिने सापडले होते. त्यामुळे पोलिसांनी खात्री पटली की दोघेच चोर आहेत. रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे दोघे फरार होते. मात्र दोघे आरोपी मुंबई, अहमदाबाद, पुण्याचा एका शहरातून दुसऱ्या शहरात असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली. अखेर गुन्हे शाखेनं दोन्ही आरोपींना पुण्याच्या भोसरी येथील एका लॉजमधून अटक केली. रेकी करून घरफोडी करण्यात पटाईत असलेल्या या दोन्ही आरोपींनी यापूर्वी नागपूर, भंडारा, छत्तीसगड मधील भिलाई, राजनांदगाव इथेही घरफोड्या केल्या होत्या. त्यांच्यावर यापूर्वी 22 गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी उच्चभ्रू लोकांची घरं टार्गेट करायचे. मोठा माल हाती लागल्यावर अहमदाबाद, मुंबई अशा मोठ्या शहरात जाऊन आलिशान जीवनशैली जगायचे. यातला रजनीकांत नावाच्या चोराला महागडी घड्याळं, कपडे, बोट, हॉटेलिंग आणि पर्यटनाचा छंद होता. तसंच चोरीचा पैसा तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 3 कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय. अधिक तपास नागपूर पोलीस करतात.